सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याला अटक केली असून आमदार धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्यावर आमदारकीचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी मराठा मावळा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमधील बजरंग चौकामध्ये निदर्शने आंदोलन करण्यात आले। मस्साजोग येथील प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आज आंदोलन करण्यात आलेले आहे। आपल्या सोबत मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते आहे, अध्यक्ष आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार। काय सांगाल, आज आपण आंदोलन केलं आहे, काय प्रमुख मागणी आहे आणि काय आपलं म्हणणं आहे? आज या ठिकाणी मराठा मावळा संघटनेतर्फे धनंजय मुंडे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे। त्याचबरोबर धनंजय मुंडेवर प्रशासनानं सहआरोपी करावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांना अरेस्ट करावं यासाठी प्रचंड अशी निदर्शने ठेवण्यात आलेली आहेत। मला वाटतंय की सगळे आरोपी अटक झालेले आहेत, परंतु या आरोपीला ताकद देणारा, या आरोपीच्या पाठीमागे राहणारा, या आरोपीला पैसे देणारा जर कोण असेल तर तो धनंजय मुंडे आहे। त्यामुळं जर तुम्हाला खऱ्या अर्थाने 100% न्याय द्यायचा असेल तर या आरोपीला तर फाशी दिलीच पाहिजे, पण धनंजय मुंडेवर बी आरोप दाखल केला पाहिजे आणि धनंजय मुंडेला बी जेलमध्ये टाकलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जे मुख्यमंत्री बी आहेत आणि गृहमंत्री बी आहेत त्यांना माझं कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही जर तुम्हाला 100% न्याय द्यायचा असेल तर तुम्ही धनंजय मुंडेला जसा तुम्ही आपल्या याचा राजीनामा घेतला मंत्रिपदाचा, त्याच पद्धतीनं आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे आणि ह्या माणसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। यासाठी आज निदर्शने करण्यात आलेली आहे।